विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्ही फुरसतीच्या वेळात कधीतरी तुमच्या पालकांसमवेत तुमच्या आवडत्या ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी, एखाद्या तीर्थक्षेत्री भेट दिली असेल. दीर्घ सुट्टीच्या कालावधीत, कदाचित उन्हाळ्याच्या सुट्टीत, दीपावलीच्या सुट्टीमध्ये, यापूर्वी कधीतरी, काही वर्षांपूर्वी कदाचित अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली असेल. मित्रांनो, तुमच्यापैकी काहींची मोठी भावंडे उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेली असतील किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणीतरी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले असेल याची तुम्हाला माहिती असेल. तुमच्या परिचितांपैकी कोणीतरी व्यवसायासाठी परदेशामध्ये जाऊन आलेले असेल किंवा भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये गेले असेल. याचा अर्थ असा होतो, फुरसतीच्या वेळेस प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे, थंड हवेच्या ठिकाणांना भेट देणे किंवा तीर्थक्षेत्रांना भेटी देणे, शिक्षणासाठी घर सोडून दूरवरच्या प्रदेशात किंवा परदेशामध्ये जाणे, व्यापार व्यवसायानिमित्त घर सोडून दूरवरच्या प्रदेशात किंवा परदेशात जाणे, या अशा विविध कारणांनी पर्यटन घडून येते. आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास विभागातल्या प्रस्तुत पाठामध्ये 8व्या प्रकरणामध्ये पहिल्या भागात पर्यटन म्हणजे काय, पर्यटनाची परंपरा समजून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला पर्यटनाचा इतिहास समजण्यास मदत होईल. तर आज आपण पर्यटन म्हणजे काय, पर्यटनाच्या विविध व्याख्या आणि पर्यटनाची परंपरा एवढं समजून घेणार आहोत. चला तर करूया सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन म्हणजे काय, आपण इथं 3 व्याख्या बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे फुरसतीच्या काळात, लेशर टाइम, मनोरंजनात्मक उद्देशाने, रिक्रिएशन केलेली यात्रा किंवा सहल म्हणजे पर्यटन होय. त्याच्यामध्ये कीवर्ड्स काय, फुरसतीचा काळ, फुरसतीचा वेळ, लेशर टाइम म्हणतो आपण त्याला. मनोरंजन, रिक्रिएशन, आपल्याला एकच काम सातत्याने तेच काम करून जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा काहीतरी नाविन्य हवं असतं आणि म्हणून आपण कामात बदल करतो, कामाच्या ठिकाणात बदल करतो किंवा काम बाजूला ठेवून आपण मनाला ताजेतवानेपणा वाटावा म्हणून आपण आल्हाददायक ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन राहतो. तर अशा यात्रेला, सहलीला पर्यटन असे म्हणतात. ही झाली पहिली व्याख्या. विकिपीडियातील पर्यटनाच्या विश्लेषणातून ही व्याख्या तयार केलेली आहे. दुसरी व्याख्या ही देखील विकिपीडियावरूनच घेतलेली आहे. एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने, म्हणजे ती एकच व्यक्ती असेल किंवा व्यक्ती समूह असेल, ज्याला आपण ग्रुप म्हणतो, गट म्हणतो. एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, मग ते ठिकाण एकाच देशातली 2 ठिकाणं असतील, एका राज्यातली 2 ठिकाणं असू शकतात, भिन्न जिल्ह्यांमधली, किंवा एकाच जिल्ह्यातली पण 2 ठिकाणं असू शकतात, किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. ही दुसऱ्या क्रमांकाची व्याख्या जी आहे ती अधिक व्यापक आहे पहिल्या व्याख्येच्या तुलनेने. इथे फक्त मनोरंजनाला पर्यटन म्हटलेलं आहे, मनोरंजनासाठी दुसऱ्या ठिकाणी जाणं किंवा यात्रा सहल करणं. पण या ठिकाणी मनोरंजनाबरोबरच अभ्यासासाठी, अन्य कामांसाठी, मग व्यवसाय असेल, नोकरी असेल, अन्य कामे असतील. तिसऱ्या व्याख्येकडे जाऊया. दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय. ही व्याख्या छोटी आहे पण व्यापक तितकीच आहे. कारण विशिष्ट हेतूने म्हणजे हेतू वेगवेगळे असू शकतात भेट देण्याचे, आणि स्थळे दूरवरची असू शकतात. आता दूरवरची म्हणजे पुन्हा ती कशी, एक शहर ते दुसरे शहर, एक शहर ते दुसरे गाव, एक जिल्हा ते दुसरा जिल्हा, एक राज्य ते दुसरे राज्य, किंवा एक देश ते दुसरा देश, भिन्न खंड, संपूर्ण विश्वात कुठेही. त्यामुळे दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय. तर अशा या 3 व्याख्या बघितल्या. अजून एक चौथी व्याख्या आहे, मनोरंजन, फुरसत
आणि कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. ही एक चौथी व्याख्या पुन्हा सांगतो. मनोरंजन, फुरसत आणि कामासाठी, विशिष्ट कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. थोड्या फरकाने दुसरी आणि तिसरी व्याख्या अधिक व्यापक आहे. पहिल्या व्याख्येमध्ये थोडी मर्यादा आहे, मनोरंजनात्मक उद्देश म्हटलेला आहे फक्त, पण अन्य उद्देश असू शकतात. जसं मी सांगितलं की अभ्यास, उच्च शिक्षण घेणं, नोकरी करणं, व्यापार करणं, अन्य कामे करणं. अशा रीतीने एवढंच काय, सध्या क्रीडा पर्यटन मोठ्या प्रमाणावर घडत आहे. सध्या IPL चालू आहे अबुधाबीमध्ये, शारजामध्ये. अनेक क्रिकेट रसिक पॅन्डेमिकचा काळ असून देखील त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. खेळाडू जातात, खेळाडूंचं क्रीडा पर्यटन आहे. तर अशा रीतीने पर्यटन वेगवेगळ्या कारणाने होऊ शकतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुलांनो, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुक या ब्रिटिश नागरिकाने लिस्टर ते लाफबरो ही दोन ठिकाणं आहेत इंग्लंडमधली. लिस्टर ते लाफबरो हे 12 मैल अंतर आहे दोन ठिकाणांमधलं. त्याने 600 लोकांना एकत्रित केलं आणि रेल्वेने लिस्टर ते लाफबरो असा प्रवास घडवून आणला, रेल्वे प्रवास घडवून आणला. ही रेल्वे सहल होती आणि लोकांना त्यातून आनंद मिळाला. त्यापैकी बरेच जण असे होते की ते पहिल्यांदा फुरसतीच्या वेळात काही कारण नसताना केवळ आनंद घेण्यासाठी, वेगळे ठिकाणं पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. आणि म्हणून ही रेल्वे सहल या 600 लोकांना भावली, आवडली. त्यानंतर त्याने काही, यापैकीच काही, आणि यांनी इतर लोकांना दिलेल्या माहितीनुसार काही लोक त्याकडे आकर्षित झाले आणि त्याने युरोपमधल्या भौगोलिकदृष्ट्या पूर्ण युरोपला प्रदक्षिणा होईल, युरोप खंडाला, अशा रीतीने वेगवेगळ्या युरोपीय देशांमधल्या शहरांचा एक प्रदीर्घ दौरा लेशर टाइम मध्ये, फुरसतीच्या वेळात लोकांसाठी आयोजित केला. त्याला वर्तुळाकार सहल म्हटलेलं आहे. आता हा वर्तुळाकार शब्द का, हे विशेषण का वापरले या सहलीला? सहलीला कधी आपण आनंददायी सहल म्हणतो, मनोरंजनात्मक सहल म्हणतो, पण इथे वर्तुळाकार हा शब्द वापरलाय म्हणजे इथे भूगोल आला. काय भूगोल आला? तर मी सांगितल्याप्रमाणे युरोप खंडातील विविध देशांना भेटी देताना संपूर्ण युरोप खंडाला एक भौगोलिक प्रदक्षिणा होईल अशा रीतीचं ते नियोजन होतं. आता यामध्ये याचा शब्द पर्यटनासाठी वापरला जाणारा जो इंग्रजी शब्द आहे प्रतिशब्द, याच्याशी येतो. जेव्हा शब्दाची उत्पत्ती आपण शोधतो, एखादा शब्द कसा अस्तित्वात येतो त्या भाषेमध्ये. आता आपण इंग्रजी भाषेमध्ये टुरिस्ट शब्द वापरतो, ज्याला मराठीमध्ये आपण पर्यटक म्हणतो. आणि टुरिझम, टुरिस्ट शब्दाचा अर्थ झाला पर्यटक, आणि टुरिझम, पर्यटन दोन्ही नामं आहेत. तेव्हा टुरिझम आणि टुरिस्ट हे शब्द कसे आले इंग्रजीमध्ये? तर त्याची जी उत्पत्ती आहे त्याचा संबंध या शब्दाशी येतो. प्राचीन लॅटिन भाषेमध्ये टोरन असा शब्द होता. याचा अर्थ सर्कल, वर्तुळ. त्यातून टूर असा शब्द आला आणि त्यातून टुरिझम आणि टुरिस्ट हे शब्द पुढे आले. तेव्हा ही वर्तुळाकार सहल होती, म्हणजे युरोप खंडाला प्रदक्षिणा त्या सहलीमुळे होणार होती. फिरता फिरता म्हणजे विविध ठिकाणांना भेटी देत युरोप खंडातल्या वेगवेगळ्या देशांमधल्या शहरांना भेटी देते, संपूर्ण युरोप खंडाला प्रदक्षिणा होणार अशा प्रकारची ही सहल त्याने घडवून आणली. कुणी? थॉमस कुकने. आणि अशी सहल घडवून आणल्यामुळे ही वॉज अन अपॉर्च्युनिस्ट, आणि असं असणं गैर नाहीये. त्याने त्यातून एक व्यावसायिक संधी शोधली. पहिल्यांदा त्याने काय केलं? लिस्टर ते लाफबरो 600 लोकांचा रेल्वे सहल घडवून आणली. त्यानंतर त्याने व्यावसायिक स्तरावरती युरोपची भव्य वर्तुळाकार सहल लोकांची घडवून आणली आणि तिथून पुढे त्याने पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. ही, मी इथे एक विशिष्ट शब्द वापरला आहे, आधुनिक पर्यटनाची सुरुवात मानली जाते. आणि म्हणून थॉमस कुक
हा आधुनिक पर्यटनाचा जनक मानला जातो, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राचीन पर्यटनाची परंपरा समजून घेऊया. तसंच भारतीय पर्यटनाची पण परंपरा आपल्याला त्यातून समजेल. भगवान गौतम बुद्ध यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केल्यानंतर बौद्ध धर्माची स्थापना केली आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी ते जगभर फिरले. आजही त्यांच्या पाऊलखुणा जगात अनेक ठिकाणी जतन करून ठेवलेले आहे. काही ठिकाणी त्याचा विनाश करण्याचा प्रयत्न देखील झाला, जसं की तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वत रांगेत असलेली बुद्धांचे महाकाय मूर्ती भग्न करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यावेळच्या काबूलच्या आजूबाजूचा प्रदेश जो आहे, कंदाहार, काबूल कंदाहारच्या आजूबाजूचा, त्या ठिकाणी भगवान बुद्धांचं वास्तव्य होतं. श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, जपान, चीन या सर्व देशांमध्ये भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी प्रवास केला होता. हे पर्यटनच होतं. आजही तुम्ही श्रीलंकेमध्ये गेलात किंवा तुम्ही आंतरजालाच्या मदतीने जर शोधून काढलं तर या सगळ्या आग्नेय आशियाई देशांमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये, जपानमध्ये, चीनमध्ये तुम्हाला असंख्य ठिकाणी भगवान बुद्धांच्या त्या स्थळांना, त्या ठिकाणांना भेट देण्यासाठी, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी ते गेल्याचे पुरावे आपल्याला मिळतात. बौद्ध विहार त्या ठिकाणी आहेत. भगवान बुद्धांच्या प्रचंड मोठी स्मारकं काही ठिकाणी जतन करून ठेवली आहे. जसं की श्रीलंकेमध्ये पोलोन्नारुवा नावाचं एक ठिकाण आहे. या पोलोन्नारुवा या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचं अतिशय सुंदर असं पवित्र स्मारक त्या ठिकाणी जतन करून ठेवलेलं आहे. भगवान बुद्धांच्या पश्चात जे बौद्ध भिक्खू, म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, हे बौद्ध भिक्खू देखील जगभर फिरत होते. ही पर्यटनाची परंपरा आहे. ते धार्मिक कार्यासाठी फिरत होते, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी फिरत होते. पण बौद्ध धर्माचा प्रसार करताना ते वेगवेगळ्या प्रदेशातल्या संस्कृती त्यांना परिचित होत होत्या. एका ठिकाणच्या संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टीच्या दुसऱ्या ठिकाणी सांगत होते किंवा सांगत असतील. म्हणजे यातून संवाद, अंतरक्रिया घडत होत्या. जे जे चांगलं ते मानव जातीच्या हितासाठी हस्तांतरित केलं जात होतं. बौद्ध भिक्खूंनी देखील पर्यटनाची परंपरा या अर्थाने सुरू केलेली आहे. महावीर जैनांच्या काळात महावीर धर्माची स्थापना जेव्हा भगवान महावीरांनी केली, तेही या महावीर धर्माच्या प्रसारासाठी अनेक प्रदेशांमध्ये फिरले. त्यानंतर जसं बौद्ध भिक्खू भगवान गौतम बुद्धांच्या पश्चात त्यांनी त्या धर्माचा प्रसार केला, तसं भगवान महावीर जैनांच्या पश्चात जैन मुनिवर आणि जैन साधू, आजही तुम्ही बघा, जैन साधू हे एका ठिकाणी कधी स्थिर राहत नाहीत. ते सतत फिरत असतात, सातत्याने फिरत असतात. एका ठिकाणी स्थिर तुम्हाला कधीही ते वास्तव्य करताना दिसणार नाही. आणि त्यांचं वास्तव्य ते तात्पुरतं वास्तव्य असतं, टेम्पोरल स्टेइंग ज्याला म्हणतो आपण, ते जैन स्थानकात असतं. ते कोणाही व्यक्तीच्या घरी निवास करत नाही. तर ते जैन स्थानक जे असतं, जसं हिंदूंचं मंदिर आहे, बौद्धांचे विहार आहेत, तसे जैन स्थानकांमध्ये ते आपलं तात्पुरतं वास्तव्य करतात आणि तात्काळ ते विशिष्ट दिवसांनंतर ते स्थानक सोडून, ते ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असतात आपल्या धर्म कार्यार्थ. अशाच रीतीने एक विदेशी नागरिक भारतात आला इसवी सन 630च्या दरम्यान. त्याचं नाव आहे युआन श्वांग. तुम्ही इमेजमध्ये पण बघू शकता. त्याच्या पाठीवरती त्याचं साहित्य त्याने कसं मॅनेज केलेलं आहे ते नीट बघा तुम्ही. नाहीतर आमच्याकडे काय असतं, आम्हाला खाद्यपदार्थांची जास्त रेलचेल हवी असते. आपले जे लोक, भारतीय लोक चीनमध्ये जातात, त्यांना काय हवं असतं, चीनमध्ये खाद्यपदार्थांच्या चायनीज फूड, तेवढ्यासाठी चीनमध्ये जाणं. पण युआन श्वांग भारतात आला. तो भारतामध्ये कित्येक वर्षे राहिला. तत्कालीन जी गाजलेली विद्यापीठ होती, शिक्षणाची केंद्र होती, तक्षशिला, नालंदा विद्यापीठ, या ठिकाणी त्याने अध्ययन केलं. तो दक्षिण भारतात गेला. अनेक ठिकाणी त्याला भाषेचा अडसर होता.
तरी देखील त्याने लोकांशी, विविध भाषा बोलणाऱ्या हिंदुस्थानमधल्या विविध प्रदेशातल्या लोकांशी संवाद साधला, इथली संस्कृती त्याने समजून घेतली आणि जाताना जेव्हा सम्राट हर्षवर्धनाने त्याचा सत्कार केला त्यावेळेस त्याने जड, जवाहीर, माणिक, रत्न काहीच मागितलं नाही. त्याला नम्रपणे नकार दिला आणि या देशातली प्रचंड मोठी ग्रंथ संपदा तो स्वतःसोबत घेऊन चीनमध्ये परत गेला. युआन शांगने काही लेखन केलेलं आहे. त्याच्या लेखनाचे संदर्भ हे इतिहासाचे पुरावे मानले जातात. पर्यटनासंबंधीचं जे लेखन केलेलं आहे तेव्हा पर्यटनाचा इतिहास त्यातून उलगडण्यास मदत होते. असा हा युआन शांग भारतात येऊन गेलेला आहे. मध्ययुगाच्या कालखंडामध्ये संत नामदेव पंजाब प्रांतामध्ये प्रामुख्याने त्यांनी उत्तर भारतामध्ये गेले. एक महाराष्ट्रीयन धार्मिक प्रवृत्ती असलेले, एक वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारे संत नामदेव हे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश ही राज्य हे प्रदेश ओलांडून पंजाबात गेले आणि त्यांनी आपलं जीवन जे आहे ते पंजाबमध्ये व्यतीत केलेलं आहे. आजही पंजाबमध्ये तुम्ही गेलात, अगदी सुवर्ण मंदिराच्या बाजूला संत नामदेवांचं स्मारक आहे. त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. जेव्हा तुम्ही गोल्डन टेम्पलला अमृतसरमध्ये जाल तेव्हा गोल्डन टेम्पल, सुवर्ण मंदिराच्या अलीकडच्या बाजूला तुम्ही संत नामदेवांचं त्या ठिकाणचं एक मंदिर आहे ते तुम्ही पाहू शकता. संत नामदेवांनी पंजाबमध्ये फार मोठं प्रचार कार्य केलेलं आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने पंजाबमध्ये शीख समुदाय संत नामदेवांबद्दल अत्यंत आदरपूर्वक बोलतानाही आपल्याला त्या ठिकाणी पंजाबमध्ये आढळून येतो. संत एकनाथांनी देखील वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रवास केला. गुरु नानक देव जसं हे महाराष्ट्रातले संत पंजाबाकडे गेले, इतर प्रांतांमध्ये गेले, तसे गुरु नानक देव पण भारतभर फिरले. तुम्ही बघा, नांदेड महाराष्ट्रामध्ये आहे, तेलंगणाच्या बॉर्डरवरती. नांदेडला सचखंड गुरुद्वारा आहे, पवित्र तीर्थक्षेत्र आहे. असे अनेक ठिकाणी असे शीख बांधवांचे गुरुद्वारा आहेत. गुरु नानक देव यांनी शीख धर्माचा प्रसार, धर्माची धर्मपताका देशभर आणि परदेशातही मिरविली किंवा तिचा प्रसार केला, धार्मिक ज्ञानाचा प्रसार केला. तर या निमित्ताने ही पर्यटनाची परंपरा आहे. ह्या सगळ्या पर्यटन परंपरा भारताला लाभलेल्या आहेत. यातून इतिहास उलगडायला मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, बेंजामिन ट्युडेला हा जगातला पहिला युरोपीय शोधक प्रवासी मानला जातो. याने जगातल्या अनेक देशांना भेटी दिल्या आणि त्याची दैनंदिनी जी आहे ती पर्यटनाच्या इतिहासाचे अत्यंत महत्त्वाचे पुरावे म्हणून संदर्भांकित केली जाते. तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 52 वरती दुसऱ्या स्तंभामध्ये त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तिचं तुम्ही हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर वाचन करा आणि बेंजामिन ट्युडेला याने इसवी सन 1159 ते 1173 या कालावधीमध्ये कोणकोणत्या देशांना भेटी दिल्या त्या देशांची यादी तुम्ही वहीमध्ये लिहा. त्यानंतर मार्को पोलो 17 वर्षे मार्को पोलो चीनमध्ये वास्तव्य करीत होता. असं म्हटलं जातं मार्को पोलोने युरोपला चीनची ओळख करून दिली आणि तत्पश्चात युरोप आणि आशिया खंडातील व्यापार हा अधिक वाढला आणि म्हणून मार्को पोलो याचा प्रवास हा युरोपसाठी फलदायी मानला जातो. इब्न बतूता हे एक आणखी नाव आहे. 14व्या शतकामध्ये इस्लामी जगताची सफर त्याने केली. त्याचं एक वैशिष्ट्य होतं, त्याने प्रवास करताना एक धोरण ठरवून घेतलं होतं, एकाच रस्त्याने दोनदा प्रवास करायचा नाही. इब्न बतूता म्हणजे कमी वेळामध्ये अधिकाधिक प्रदेश आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक वेळेस प्रवास करताना नवीन रस्त्यानेच प्रवास करायचा, दोनदा त्याच रस्त्याने प्रवास करायचा नाही. हे धोरण त्याने आपल्या प्रवासामध्ये पाळलं. त्यानेही त्याचं लेखन जे करून ठेवलंय, त्याची दैनंदिनी लिहिली आहे, ती इतिहासाचा एक भक्कम पुरावा मानली जाते. त्यानंतर गेरहार्ड मर्केटर हे नकाशा आरेखक होते आणि पृथ्वीचा गोल तयार करण्याचं श्रेय
हे गेरहार्ड मर्केटर यांना जातं. तर अशा रीतीने आपण पर्यटनाची परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर पाठामध्ये माहीत आहे का तुम्हाला हे जे 3 टेम्पलेट आहे पृष्ठ क्रमांक 52-53 वरती त्याचं सूक्ष्म वाचन करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि या पाठाच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला गृहपाठ आपण सोडवावा. धन्यवाद.